अंपायरला पण त्यांना सुद्धा 6 चेंडू खेळायचे आहेत अपोजिट टीमला. तो गोलमालच गोलंदाज सज्ज होते वैजनाथ यांच्या स्वरूपात स्ट्राईक फलंदाज विकेट फलंदाज कलवा एक्सप्रेस त्याला ओळखला जातोय. तो निश्चित नो डाऊट प्रसाद एक डावखूर हाताचा फलंदाज पाहायला मिळतोय. नाटक फलंदाज राज याच्या स्वरूपात पुढे चेंडू वैजनाथचा पर्यंत मार करतोय. पहिला चेंडू फुलटा चेंडू इथं पाहायचा मात्र पुरेपूर फायदा उचलला नाही. मात्र एक धाव तो पूर्ण दुसऱ्याचा पर्यंत सर पाहायचं मात्र तोपर्यंत फक्त आणि फक्त सिंगल मध्ये कन्वर्ट केला जातो. मात्र निश्चितच लगेच कॉल द्यायचा मला आणि निश्चितच पाहिलं तर एक संघाचा खाता खोलला जातोय. तर म्हणजे एक धाव संघाने सुवर्ण संधी जर आहे तर लगातार 3 षटकारास 1000 रुपये लगातार 3 विकेट्ससाठी 1,500 पारितोषिक की आमच्याकडे जमा झालेला आहे. कुठला असा गोलंदाज असेल कुठला असा फलंदाज असेल म्हणजे एटीएम खोललं तर दोन्ही संघासाठी मात्र पुढे चेंडू वैजनाथांचा पुन्हा एकदा मारक होता हा गोलंदाज. पुन्हा एकदा चांगलासा चेंडू स्ट्रेट होतो फक्त फलंदाज राज तो पण तिथं शतकशी तिथं कलेक्ट करतोय आणि वाढती धावसंख्येमध्ये 2च्या घरात 2 अशी धावसंख्या होताना दिसत आहे. एक शांतगिरीचा क्रिकेट पाहायला मिळते बरं. मात्र निश्चितच थोडं जर लवकर जर आलसा म्हणजे खेळण्यासाठी तर निश्चितच हा सामना फायनलचा सामना सुद्धा 4 षटकांचा खेळवला असतं. मात्र पण कोणाला कुठे जर प्रॉब्लेम होते असं काय नाही. पुढे चेंडू वैजनाथचा पुन्हा एकदा रिव्हर्स शॉट अटेंड करतो पाहायचा मात्र पुन्हा एकदा काहीच समजू शकला नाही. मात्र कुठेतरी वर्चस्व गाजवतोय तो म्हणजे श्रीराम बलवले हा संघ. मात्र पाहायचं मात्र पाहिलं तर या षटकातील 3 चेंडूचा खेळ झालेला आहे. 3 चेंडूचा खेळ बाकी असेल तर काही चेंडू शिल्लक असेल. धावसंख्या आधीपर्यंत तिथे स्थिरावते पाहायला गेलं तर 2च्या घरात. पुढे चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज पुन्हा एकदा चांगलासा चेंडू एक उचली घेणार चेंडू होता मात्र इथे काही समजू शकलं नाही. मात्र पुन्हा एकदा सिंगल प्राप्त होतोय. या सिंगलच्या माध्यमातून वाढती धावसंख्या 3च्या घरात एखादा बिग गेट आला तर निश्चितच चांगला होईल. आणि पाहायचं मध्ये अजूनपर्यंत चान्सेस जर निश्चितच स्कोर जर 18-19 माध्यमातून गेला तर निश्चितच चान्स असेल म्हणजे फलंदाजाला 3 षटकारास तरी चालेल. पाहायचं पुढे चेंडू वैजनाथ पुन्हा एकदा मारक होता हा गोलंदाज. पुन्हा एकदा चांगलासा चेंडू स्ट्रेट होतो पाहायचा चेंडू जातो पुन्हा एकदा खणखणी चौकार मिळतोय. या चौकारच्या माध्यमातून धावसंख्येत बरोबर धावसंख्येत म्हणजे 7च्या घरात 7 अशी धावसंख्या होत दिसत मध्ये पाहायला उर्वरित एक चेंडूचा खेळ बाकी असं पाहायला गेलं तर या चेंडूमध्ये एखादा विकेट आला तर निश्चितच चांगला होईल किंवा डबल कन्वर्ट केला तर चांगला होईल. कारण एक षटकाचा सामना असेल. मेगा मुकाबला या स्पर्धेमधून पाहायला मिळतोय. आणि गावदेवी क्रिकेट संघ भाल आयोजित हॅट्रिक्स अध्यक्ष चषक 2026 मध्ये आज शेवटचा आणि निश्चितच पुन्हा एकदा आम्ही जे म्हणतो त्या दृष्टीने पाहायला मिळतोय आणि पुन्हा एकदा विकेट पाहायला मिळतोय. 7 या 6 धावा म्हणजे अशा धावा होतात म्हणजे 13. आता मात्र 14 धावांचा टार्गेट विजयासाठी ठेवलेला आहे. तरी चान्सेस आहेत भरपूर पाहायला गेलं तर अपोजिट संघाला चान्सेस आहेत. कारण लगातार 3 षटकार मारले तर निश्चितच सुवर्ण संधी आहेत. मला क्षेत्ररक्षण लावून घ्या त्वरित. विजयासाठी 14 धावांची गरज आहे ती बळवली संघाला. खरोखरच 4 चेंडू सुंदरच गोलंदाजी केली होती पण उर्वरित 2 चेंडूवर मात्र 10 धावा निघाल्या आणि टार्गेट गेलाय तो 14 धावांवर. विजयासाठी 14 धावांची गरज. सुंदर असे पहिले 4 चेंडू टाकले होते. त्या 4 चेंडूवर फक्त 3 धावा निघाल्या होत्या आणि उर्वरित 2 चेंडूवर एक चौकार आणि षटकार असा खणखणीत मारला गेला आणि त्याच्यामुळे टार्गेट एकदमच 10 धावांनी वाढून 13 धावांवर गेलेलं आहे. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या प्लीज जरा सहकार्य करा. पण चला प्रसाद पाटील प्लीज. प्रसाद पाटील आपण जरा आपण सुद्धा सहकार्य करायचं आहे. आणि फायनलचा असा मुकाबला आणि खरोखरच तुल्यबुल्य मुकाबला इथं निश्चितच पाहायला मिळेल. श्रीराम बलवली वर्सेस अमर कलवे. अमर कलवेने प्रथम फलंदाजी करताना 6 चेंडूमध्ये 13 धावा गमावलेले आहेत आणि श्रीराम बलवली संघाला 6 चेंडूमध्ये 14 धावांचं निश्चितच आव्हान आहे. कारण दोन्ही संघांकडे सुंदर असं गोलंदाजी आहे सुंदर असं फलंदाजी आहे. त्याच्यामुळे सामना कोणाच्या बाजूने झोकेल याचं काही निश्चित अजून टार्गेट ठरलेलं नाही. कारण ज्याप्रमाणे बलवली संघाने पहिले 4 चेंडू कारण एकच षटकाचा सामना 6 चेंडूचा सामना होता पैकी 4 चेंडू एवढे उत्कृष्ट टाकले होते परंतु सामन्याला कलाटे उर्वरित 2 चेंडूने दिलं आणि आता मात्र अमर कलवे संघाला निश्चितच त्या 13 धावांचं फार मोठं आव्हान समोर दिसतंय आणि ते कसं पूर्ण करतात श्रीराम बलवली संघ. यांचे 2 ओपनर्स आहेत देव आणि वैजनाथ. तर एक विनंती करतो आमचे बंधू पत्रकार बंधू म्हणजे विनायक दादा
विनायक दादा प्लीज आपण यायचं व्यासपीठावर लगेच जायचं आपण जरा तर इथे 14 रनचं टार्गेट सेट केलं विजयासाठी जरा क्षेत्रक्षेत्र सजून घ्यायचं पंच आपण सुद्धा वॉर्निंग घ्यायची आहे एक विनंती असेल तुम्हाला पाणी खालची बॉटल दे नाही पाणी घ्यायला ना 14 रनचं टार्गेट ओमनीची जोडी मैदानाकडे दाखल होते एका साईडला देव दुसऱ्या साईडला पाहिजे वैजनाथ स्ट्राईक फलंदाज वैद्यनाथ याच्या माध्यमातून पाहायला मिळते आणि नाटक फलंदाज देव आणि 14 रनची गरज असेल 14 रन्स टू विन श्रीराम बलवली मात्र गोलमाफक गोलंदाज कलवा एक्सप्रेस याला ओळखला होता तो म्हणजे प्रसाद पाटील हा मात्र गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होता दिवसामध्ये पाहायचा मात्र चला जरा स्पीडमध्ये घ्यायचा राज आपण तुम्ही करण्यात आहोत जरा स्पीडमध्ये घ्यायचा जरा फायनल सामना असेल निश्चितच अपोजिट संघात सुद्धा कुठे चेंडू दिसणार नाही मात्र पण पाहायचं मात्र सुवर्ण संधी आहेतच म्हणजे फलंदाजीसाठी मात्र लगातार 3 षटकार 1000 रुपये मॅच विन 1000 रुपये आणि मात्र आता विकेट्स पाहायचं आहे प्रसाद काय करतो मात्र गोलंदाज सज्ज होतोय पाहायचं मात्र 14 रनचं टार्गेट आहे पंच लगेच आपला सामना लगेच सुरू करायचा आहे जरा खूपच अंधार होईल चाललाय वेळेचं जरा भान ठेवायचं जरा स्ट्राईक फलंदाज द विकेटर फलंदाज मागच्या मॅचमध्ये चांगलीशी कामगिरी बजावली तोच म्हणजे वैजनाथ आणि स्ट्राईक गोलंदाज पाहायला गेलं तर कलवा एक्सप्रेस ज्याला ओळखला होतोय तोच म्हणजे प्रसाद पाटील त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतंय पुढे चेंडू प्रसाद यांचा पुन्हा एकदा मार्क होता हा गोलंदाज पहिला चेंडू पाहायचा मात्र इथे पाहायचा मात्र तू महत्वाचा दिसत आहे मात्र तोपर्यंत इथे आहे आणि निश्चितच सिंगल प्राप्त होतोय हा चेंडू व्हाईट चेंडू घोषित केला 1+1 अशा 2 धाव मिळतात म्हणजे श्रीराम बलवली या संघाला मात्र सुरुवात तर चांगली होताना दिसत आहे शेवट सुद्धा गोडच होईल मात्र आणि पाहायला त्या दृष्टिकोन जाताना दिसत आहे आता मात्र स्ट्राईक फलंदाज आला म्हणजे बिगिटर फलंदाज पाहायला गेला तर तो म्हणजे देव त्याच्या तो कशावरून फलंदाजी करतोय 14 रनचा टार्गेट अजूनपर्यंत विजयासाठी 12 रनची गरज असेल तर म्हणजे श्रीराम बलवली या संघाला मात्र उडवली तर 7 चेंडू मागे पाहायला गरजेचं निश्चित आहे हॅट्रिकचे चान्स मात्र 1.5 पारितोषिक म्हणजे विकेटसाठी आणि षटकारासाठी फक्त आणि फक्त 1000 रुपयाचं पारितोषिक म्हणजे दोन्ही टीमला सुवर्ण संधी आहेत सर असं बक्षीस चांगलं असतंय कारण एकाच टीमला लावणं चुकीचं असतं पण दोन्ही संघाला मात्र बक्षीस इथं लावण्यात आलेलं आहे पाहायचं मात्र कुठला फलंदाज कुठला गोलंदाज ती बक्षीस मानकरी ठेवतोय निश्चितच विनायक दादा यांच्याकडनं मात्र 2 षटकारास 1000 रुपयाचं पारितोषिक म्हणजे देव यासाठी लावलेलं आहे पाहायचं मात्र पहिला चेंडू पाहायचा मात्र इथे पहिला चेंडू कुठे निर्धाव चेंडू फेकी करतो हा गोलंदाज कारण उडवली पाहायला गेलं तर अजूनपर्यंत 12 धावांची गरज असेल म्हणजे सामना विजय प्राप्त करण्यासाठी उडवली तर काही चेंडू शिल्लक असेल पाहायला गेलं तर पुढे चेंडू प्रसाद यांचा पुन्हा एकदा मारा करतोय पुन्हा एकदा चांगलासा चेंडू प्रहार पाहायला मिळतो चेंडू जातोय तोपर्यंत निश्चितच खणखणीत चौकार मिळतोय या चौकारच्या साहाय्यामध्ये धावफलक पुढे सरतोय धावसंख्या तिथे म्हणजे 6च्या घरात 14 रनचं टार्गेट अजूनपर्यंत धावफलकावर धावा लागल्या 6च्या घरात निश्चितच पाहायला गेलो तर चांगली सुरुवात पाहायला मिळते ते म्हणजे श्रीराम बलवली या संघाकडे दोन्ही फलंदाज एका साईडला देव दुसऱ्या साईडला पाहिलं तर वैजनाथ त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतंय चान्स सुवर्ण संधी आहे तर निश्चितच विनायक दादा यांच्याकडनं पाहायला तर 2 षटकारास पारितोषिक लावलेलं इथं पुढे चेंडू पुन्हा एकदा चांगलासा चेंडू कुठेतरी बीट होताना दिसत मात्र आता मात्र कुठल्या संघाकडनं पाहायला सामना विजय करतोय ते सुद्धा पाहायला गेलं दोन्ही संघ तेवढे तुल्यबल्य संघ मानले जातात एका साईडला कलवा संघ अमर कलवे दुसऱ्या साईडला श्रीराम बलवली संघ असेल पाहायला लागेल उर्वरित पाहायला तर काही चेंडूचा खेळ बाकी असेल उर्वरित काही धावा असेल विजयासाठी त्यांचे स्कोर सांगते पुढे चेंडू प्रसाद पुन्हा एकदा मारा करतोय पुन्हा एकदा चांगला चेंडू बीट होताना दिसत आहे मात्र सेकंड किपर तिथे फंबल होतोय मात्र चेंडू जातोय तोपर्यंत तिथे पाहायचं मात्र आणि निश्चितच पुन्हा एकदा चौकार पाहायला मिळते मात्र लेग बायच्या स्वरूपात चौकार मिळते मात्र निश्चित पंचांचा कॉल येतो मात्र एक चान्स होती मात्र एक छोटासा खेळाडू होता अमर कलवे संघाचा मात्र पण तिथे आरूनच कुठे यश आलं नाही मात्र धावसंख्या म्हणजे 10च्या उर्वरित 4 धावांची गरज असेल तर म्हणजे श्रीराम बलवली या संघात मात्र चेंडू झालेत 2 बाकी आहेत 4 चेंडू 2 चेंडू खेळ बाकी असेल ओके म्हणजे 2 चेंडू बाकी 4 धावा सामना दोन्ही संघांकडे आहे 50-50 पाहायला गेलं तर एखादा निर्धाव चेंडू आपल्या बाजूने झुकवणार दुसऱ्यांदा पाहायला गेलं एखादा चौकार आपल्या बाजूने जाणार मात्र पाहायचा गोलंदाजी कशापर्यंत करतोय 2 चेंडू 4 धावा 2 चेंडू विकेट सामना पाहायला मिळतोय हायटेज सामना पाहायला मिळतोय मागची मॅच सुद्धा आपण पाहिलीत त्या दृष्टीकोनात पुढे चेंडू प्रसाद यांचा पुन्हा एकदा मारा करतो हा गोलंदाज
पुन्हा एकदा चांगलाचा चेंडू आता पाहायचं मात्र सामना कुठे येतोय पाहायचं मात्र हा निर्धाव चेंडू फेकी घेतो हा गोलंदाज मात्र आता मात्र एक चेंडू विजयासाठी 4 धावा. एक चेंडू 4 धावा. या चेंडूमुळे काय करमत करतोय देव ते सुद्धा पाहणं गरजेचं आहे. दोन्ही संघांकडे 50-50 सामना आलेला आहे मात्र पाहायचं मात्र आता मात्र कशापर्यंत गोलंदाजी करतोय सुवर्ण संधीचा पुरेपूर फायदा अजूनपर्यंत कोणी उचलला 4 धावा खरोखरच आहे. आता मात्र बिग हिटची गरजच आहे कारण चौकार किंवा षटकार याशिवाय पर्यायच राहिलेला नाहीये. निश्चितच एक चेंडू 4 धावा हा मोठा सामना पाहायला मिळतोय. गावदेव क्रिकेट संघ भाल आयोजित हॅट्रिक्स अध्यक्ष चषक 2026 मध्ये हा फायनल सामना पाहायला मिळतोय. एका साईडला अमर संघ दुसऱ्या साईडला श्रीराम बलवल संघ. चेंडू प्रसाद यांचा पुन्हा एकदा मारा करतोय. पुन्हा एकदा आपल्यातून गोलंदाजी पाहायला मिळतोय आणि इथे अमर कवी हा संघ मात्र विजयश्री प्राप्त करतोय. आणि दोन्ही संघांचे मनापासून कौतुक कारण अमर या संघानं सुद्धा शेवटच्या 2 चेंडूंमध्ये आपलं आव्हान गमावलेलं होतं परंतु शेवटच्या 2 चेंडूमध्ये त्यांनी आव्हान टिकवलेलं होतं कारण त्यांच्या 2 चेंडूवर शेवटच्या 10 धावा निघाल्या होत्या आणि त्या शेवटी विजयासाठी कारणीभूत ठरलेले आहेत. आणि आता मात्र अमर कलवे संघ हा अंतिम विजेता ठरलेला आहे आणि बलवली संघ हा उपविजेता ठरलेला आहे. येस थँक्यू सो मच. खरं तर सर्व संघांचं या ठिकाणी आम्ही मनस्वी आभार व्यक्त करतो आणि अतिथी मंचकावरती उपस्थित राहिलेल्या सर्व मान्यवरांचं आम्ही या ठिकाणी जरूर विशेष आभार व्यक्त करतोय. थँक्यू सो मच. खरं तर या स्पर्धेला आपण तुमचा सर्वांचा महत्त्वाचा हातभार या स्पर्धेसाठी लाभलाय त्याबद्दल सर्वांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतोय. मी विनायक दादाला विनंती करेल दादा आपण यावं प्लीज. या ठिकाणी आपण विशेष सन्मानाकडे वळतोय. चला स्टंप द्या कलवे टीम स्टंप द्यायचे आहेत ते. अरे स्टंप द्या कलवे टीम प्लीज. प्रसाद ते द्यायला सांग. जाऊया आपण सन्मानाकडे आपण जाऊया. मी विनय दादाला विनंती करेल दादा आमच्या छोट्याशा सन्मानाचा आपण स्वीकार करायचा आहे. मी विठोबा म्हात्र्यांना विनंती करेल त्यांच्या शुभ हस्ते आपण या सन्मानाकडे बोलतोय. लोकशाहीचा 4था स्तंभ पत्रकार विनायक दादा पाटील दादांचा विशेष सन्मान अतिथी मंचकावरती संपन्न होईल. चला सर्व संघाने आता समोर या. या सन्मानानंतर आपण बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमाकडे वळणार आहोत. फायनल मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच सामनावीर चा किताब आपण देतोय. फायनल मॅच मध्ये कोण चाललाय राज ठरलाय फायनल मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच. चला राज आपण यायचं आहे. मान्यवरांच्या शुभ हस्ते प्रेझेंटेशन बॉक्स थोडं खाली करा. तिकडे आपण पारितोषिक देणार आहोत. सामनावीरचं हे पारितोषिक दिलं जाईल. धन्यवाद दादा. प्लेयर ऑफ द मॅच राज म्हात्रे अमर कलवे. दादा तिकडून आता वरती आपण असं वरती तुम्ही मसाला इथे जागा मोकळी करा.